पुतणीचं घड्याळ काकांची तुतारी. होय, महाराष्ट्राच्या राजकारणात जसं काका विरुद्ध पुतण्या असा राजकीय सामना आजपर्यंत अनेकदा पाहायला मिळाला. अगदी तो संघर्ष काका विरुद्ध पुतणी असा आता पाहायला मिळणार आहे. आम्ही बोलतोय सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे आणि त्यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांच्याबद्दल. राष्ट्रवादीच्या बंडात राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादांना साथ दिली, तर त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजेंद्र शिंगणे यांचं घड्याळ विरुद्ध गायत्री शिंगणे यांची तुतारी असा सामना होणार हे अपेक्षितच होतं. मात्र घडलं भलतंच. निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्र शिंगणेंनी दादा गटाची साथ सोडत शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि विधानसभेची तयारी करणाऱ्या गायत्री शिंगणेंना मोठा धक्का बसला. आता काकांच्या खेळीत त्यांनाच चेकमेट देण्यासाठी पुतणी गायत्री शिंगणे यांनीही मोठा डाव टाकत थेट अजित पवारांचीच भेट घेतलीये. त्यामुळे काळाची चक्रे पुन्हा उलटी फिरत गायत्री शिंगणे यांचं घड्याळ विरुद्ध राजेंद्र शिंगणे यांची तुतारी असा नवा संघर्ष सिंदखेड राजा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. काका विरुद्ध पुतणी या लढाईत कोण विजयी होईल? घड्याळ विरुद्ध तुतारीच्या या लढाईत कोण कोणावर भारी पडेल याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र. पक्ष फुटला, लोकसभेला सर्व निष्ठावंत कामाला लागले, गद्दारांना माफी नाही असं पवार साहेब आणि इतर सर्व वरिष्ठ नेते मंडळी बोलली. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते गावागावात गेले. पक्ष चिन्ह पोहोचवण्या बदल्यात काय भेटलं? तर गद्दारांना पक्ष प्रवेश. पवार साहेब हेच का आमच्या निष्ठेचं फळ? आता महाराष्ट्रामधील इतर कार्यकर्त्यांनी आजचा प्रवेश पाहून काय प्रेरणा घ्यावी? गद्दारी केली तरी माफी मिळते? राजेंद्र शिंगणे यांच्या पक्ष प्रवेशानंतर पुतणी गायत्री शिंगणे यांना थेट शरद पवारांवर केलेला हा सवाल. तेव्हापासूनच गायत्री शिंगणे या आमदारकीसाठी वेगळा मार्ग निवडतील असं बोललं जात होतं. अखेर आज गायत्री शिंगणे यांनी दादांची भेट घेऊन काका राजेंद्र शिंगणे यांना जोरदार झटका दिलाय. खरं तर गायत्री शिंगणे या शरद पवार गटाकडूनच विधानसभेसाठी इच्छुक होत्या. मात्र राजेंद्र शिंगणे यांच्या घर वापसीमुळे गायत्री शिंगणे यांची खरी अडचण झाली. सिंदखेड राजा मतदारसंघाबद्दल सांगायचं झाल्यास गेल्या 25 वर्षापासून सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ हा राजेंद्र शिंगणेच्या ताब्यात आहे. 1995 ला राजेंद्र शिंगणे हे पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 चा अपवाद वगळता शिंगणे हे या मतदारसंघातून सलग राष्ट्रवादीच्या तिकिटावर 5 वेळा निवडून आले. 2014 मध्ये शिंगणे हे निवडणुकीपासून लांब राहिले. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून 10 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आरोग्य खात्यासोबत महसूल खात्याचे राज्यमंत्री पदही सांभाळले. तसंच क्रीडा आणि माहिती जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ते जिल्हा सहकारी बँकांवर पकड असल्यामुळे त्यांना सहकारातील जाणते नेते म्हणून आगळी वेगळी ओळख मिळाली. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्यातील राजकारणावर आपली पकड कायम ठेवली आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीवर आपले प्रतिनिधी निवडून आणत त्यांनी आपलं वर्चस्व कायम राखले. थोडक्यात सांगायचं तर राजेंद्र शिंगणे किमान सिंदखेड राजा मतदारसंघासाठी तरी वन मॅन आर्मी ठरलेत. 2019 ला भाजपा शिवसेनेने ताकद लावूनही आणि देशात मोदी लाट असतानाही राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजातून आरामात निवडून आले. पण शिंगणे यांचं नाव सर्वात जास्त हायलाइट झालं ते पहाटेच्या शपथविधी वेळेस. अजितदादांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीला राजेंद्र शिंगणे उपस्थित होते. मात्र शरद पवारांनी त्या शपथविधीला माझा पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सर्वात प्रथम पवारांकडे माघारी फिरणाऱ्या आमदारांमध्ये राजेंद्र शिंगणे हेच होते. परंतु 2023च्या बंडात त्यांनी पुन्हा अजित पवारांना साथ देत महायुतीत सहभाग घेतला. मात्र आता ही भर निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात सामील होत शिंगणेंनी मोठा डाव टाकलाय. दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात संपूर्ण मतदारसंघात रान उठवणाऱ्या गायत्री शिंगणे या सुद्धा काही कमी नाहीयेत. मराठा लॉबीतील एक तरुण चेहरा म्हणून गायत्री शिंगणे यांच्याकडे पाहिलं जातं. तसंच सहकारी महर्षी भास्करराव शिंगणे यांची नात असल्याने गायत्री शिंगणे यांच्या भोवती राजकीय वलय सुद्धा आहे. शरद पवार गटाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार या विश्वासानं गायत्री शिंगणे मतदारसंघात चांगल्या सक्रिय झाल्या होत्या. पीक विमा, पीक कर्ज, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आदी मागण्यांसह गायत्री शिंगणे यांनी तहसील कार्यालयावर काढलेला मोर्चा सुपर डुपर हिट होता. गायत्री शिंगणे या आक्रमक बाण्यासाठी ओळखल्या जातात.
आपल्या चुलत्यावर म्हणजेच राजेंद्र शिंगणे यांच्यावर टीका करताना मागं पुढं त्या बघत नाहीत। नुकताच त्यांनी राजेंद्र शिंगणे यांना थेट इशाराही दिलाय। ज्या माणसाला वाटत असेल की तुतारी हाती घेऊन त्यांना फायदा मिळेल तर त्यांनी ही गोष्ट डोक्यातून काढून टाकायला हवी। शरद पवार साहेबांनी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना माफ केलं असेल, पण इथली जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही। सिंदखेड राजाची जनता तुम्हाला येत्या निवडणुकीत साथ देणार नाही। तुम्ही ना पक्षासाठी एकनिष्ठ होते, ना कुटुंबियांसाठी आणि नाही जनतेसाठी। असा जोरदार प्रहार गायत्री शिंगणे यांनी काका राजेंद्र शिंगणे यांच्यावर केलाय। गायत्री शिंगणे यांच्या या आक्रमक बाणामुळे सिंदखेड राजा मतदारसंघात यंदा काका विरुद्ध पुतणी असा चुरशीचा सामना बघायला मिळेल अशी शक्यता आहे। मात्र काका पुतणीच्या या संघर्षात आणखी एक ट्विस्ट आहे। एकीकडे राजेंद्र शिंगणे आणि गायत्री शिंगणे हे दोघेही एकमेकांविरोधात लढण्यास सज्ज असतानाच आता महायुतीत भाजपनेही सिंदखेड राजा मतदारसंघावर आपला दावा केलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटल्याने ही जागा भाजपाला सुटावी असा आग्रह पक्षाकडून करण्यात येतोय। यासाठी भाजप नेते सुनील कायंदे हे सिंदखेड राजामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांच्यासाठी पंकजा मुंडे फिल्डिंग लावत असल्याची चर्चाही सुरू आहे। मतदारसंघात भाजपची ताकद असून या ताकदीला अजित पवारांची जोड मिळाली तर महायुतीचा विजय निश्चित होईल असं भाजपला वाटतंय। मात्र गायत्री शिंगणे यांच्यासारख्या सक्षम चेहरा सोबत असेल तर अजित पवार सिंदखेड राजाची जागा भाजपला सोडतील अशी अजिबात शक्यता नाहीये। बाकी तुम्हाला काय वाटतंय? यंदा सिंदखेड राजामध्ये काका विरुद्ध पुतणी असा संघर्ष पाहायला मिळेल का? राजेंद्र शिंगणे विरुद्धात गायत्री शिंगणे अशी लढत झाल्यास विजय कोणाचा होईल? घड्याळ विरुद्ध तुतारी लढाईत खरी राष्ट्रवादी कोण हे दाखवणारा हा निकाल ठरेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।